उपमा तयार करण्यासाठी मी इथं 1 वाटी रवा भाजून घेतलेला आहे आणि आता त्याच कढईत तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, उडीद डाळ, हरभरा डाळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, काजू, शेंगदाणा टाकून आपण बदामी रंगावर तळून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, ओला वाटाणा टाकून एक 5 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत आणि आपले फ्राय झाले की त्याच्यामध्ये हळद टाकून 1 मिनिट हलवून आपण 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी टाकून घेणार आहोत। आपल्या पाण्याला उकळी आली तर एक 5 ते 7 मिनिटं आपण हे पाणी उकळून घेणार आहोत, जेणेकरून आपण टाकलेले सर्व साहित्याचा अर्क पाण्यात उतरला जाईल। आणि त्यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ, साखर टाकून आपण एक 5 मिनिटं हे हलवून घेऊया आणि त्याच्यामध्येच भाजलेला रवा टाकून एक हलवून आपण झाकण ठेवून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर तुम्ही झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असा आपला उपमा तयार झालेला आहे।